स्वच्छता दूताची एक हृदयस्पर्शी कहाणी अवकारिका. अरे माणूस म्हणून काही किंमत आहे का नाही आपल्याला? त्यांनी कचरा कुठे मी टाकायचा, आपण उचलायचा. त्यांनी कुठे मी थुकायचा, आपण साफ करायचं. ज्या कचऱ्याचा वास मी त्याच सहन होत नाही, त्या आपण उचलतो ना, मग त्यांची मजुरी कासन करायची. चला तर मग आपण या चित्रपटातील कलाकारांची थोड्याशा गप्पा मारूया. हो दादा, हो अहो नेमका अर्धा सगळा रस्त्यावर गेला. कामच आहे ते उचलायचं. अरे शिकली सवरलेली आहेत पण साधा कॉमन सेन्स नाही यांच्याकडे. अरे पण माणूस की आहे का नाही? तुला कळत नाही का? अरे तू कोण आहेस? ते कोण आहेत? काय मी कचरा का अंगावर घेऊ? कचऱ्यापेक्षा आहे का नाही, या लोकांच्या कधी या लोकांच्या वागणुकीमुळे घुसमट झाले रे माझी. अवकारिका चित्रपटाचे मुख्य अभिनेते विराट मडके सर आपल्या सोबत आहेत आणि चित्रपटाचा नुकताच मध्यंतर झालाय. आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूया. सर नमस्कार. एकतर चित्रपटाबद्दल काय सांगाल? उद्या चित्रपट रिलीज होतोय, कसं वाटतंय, काय मनात फिलिंग्स आहे? एक्साइटमेंट आहे आणि थोडी नर्वसनेस पण आहे, कारण की अशा प्रकारचं काम, अशा प्रकारची फिल्म कधी केलेली नाहीये. दिग्दर्शकाचा हेतू अत्यंत स्पष्ट होता. माझं ज्या वेळेला बोलणं पहिलं झालं त्यावेळेला की त्यांना हा विषय स्वच्छता कामगार आणि कचऱ्याची जी समस्या आहे ह्याच्याबद्दल थेट भाष्य करायचं होतं. आणि त्यांचा हेतू अत्यंत स्पष्ट आणि क्लिअर होता की त्यांना असंच हवं होतं. सो त्या स्पेसमध्येच मी पहिल्यांदा असं काय म्हणतात, फर्स्ट टाइम आहे अशा प्रकारची कुठली फिल्म घ्यायचा. आणि त्यांचा हेतू माझ्या मते खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच पोटी हा सिनेमा सुद्धा आता जन्माला आलाय. आणि तो अत्यंत निखळ आहे की आपला एक सिविक सेन्स डेव्हलप व्हावा, आपण लोकांना कसं वागवतो ह्याच्याबद्दल विचार करावा. सो आता सिनेमा उद्या येतोय तर ऑफकोर्स एक्साइटमेंट आहे आणि थोडीशी नर्वसनेस आहे. रिस्पॉन्स आतापर्यंत खूप चांगला आलाय. सो लेट्स सी. तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्हाला स्वतःत काय काय बदल करावा असं वाटलं किंवा झाला? बरेच चॅलेंजेस होते, कारण की स्वच्छता कामगारांबद्दल इतकी माहिती मला नाही आहे आणि नव्हती म्हणजे त्यावेळेला. सो त्यांच्याबरोबर मला राहायची संधी मिळाली एक 10-15 दिवस आणि ते मित्रच झाले. आणि त्यांच्या सवयी, त्यांचं आयुष्य, त्यांचे इमोशन्स, त्यांना काय, त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांना कुठल्या गोष्टी भिडतात, त्यांचे इमोशन्स कुठल्या, त्यांचे ट्रिगर्स काय आहेत, त्यांना कुठल्या गोष्टीचा राग येतो एस्पेशली काम करत असताना, तो कितपत लेवलचा येतो, ते कसे राहतात, कसे वागतात, याचा एक साधारणतः आढावा घ्यायचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कामही केलं आणि ते खूप अवघड होतं, कारण की आपण कधीच काय करत नाही. आपल्या घरात सुद्धा आपण कधीतरी केअर काढतो किंवा कचरा काढतो. सो सुरुवातीला अवघड होतं, पण ते कॅरेक्टरची कमिटमेंट आणि सरांचं कन्व्हिक्शन होतं ही फिल्म करण्यामागचं. त्यांचा उद्देश माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, मोठा आहे आणि त्याच भावनेपोटी सगळं केलं असं म्हणायला काही हरकत नाही. जे खूप अवघड आहे. आता तुम्ही मला म्हटलात तर नाही करू शकत परत. आता तुम्हाला एखादं असं सांगावं असं वाटेल प्रेक्षकांना, जो अनुभव तुम्ही शेअर कराल किंवा खास असा तो कायम लक्षात राहील तुमच्या फिल्म शूट करताना? अशा बऱ्याच इन्सिडेन्सेस आहेत, पण सुरुवातीचा एक मस्त किस्सा आहे. जे मी म्हटलं ना 10-12 दिवस होतो, तर सरांनी सांगितलं नव्हतं मी कशासाठी आहे. मी त्याच कपड्यात असायचो, त्यांच्याबरोबर असायचो. सो त्यांना वाटलं मी नवीन जॉईनिंग करायला एक नवखा कोणतरी आलाय. आणि 10-12 दिवस झाल्यानंतर ज्यावेळेला शूट चालू झालं त्यावेळेला तेच लोक जे वावरत होते त्यांना पटलं नाही. ते येऊन मला सॉरी बोलले, अहो मी तुम्हाला असं म्हटलं काहीच नाही. तेव्हा ते म्हटले आम्हाला वाटलं तुम्ही नवीन जॉईनिंग करताय. हा किस्सा म्हणजे अगदी मजेशीर आहे, पण तो लक्षात आहे. आम्ही तुम्हाला समजून घेतो, तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणजे झालं. तर अवकारिकाच्या रूपात एक नवीन वादळ मराठी इंडस्ट्रीमध्ये आलंय. तर आपल्यासोबत रोहित पवार सर आहेत. सर काय सांगाल अवकारिका बद्दल? म्हणजे तुमचा रोल काय आहे आणि तुम्हाला काय काय प्रकारचे त्याच्यात चॅलेंजेस आले? ऍक्च्युली या फिल्ममध्ये मी सुरेश नावाची भूमिका करतोय, जो सफाई योद्धा आहे, जो गटर, नाला आणि चेंबर साफ करतो. फिल्म करत असताना कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम्स मला जाणून घ्यायची संधी मिळाली आणि आय एम व्हेरी प्राऊड टू डू सच कॅरेक्टर. मला आयुष्यामध्ये कॅरेक्टर्स खूप मिळतील करायला ॲज अन ॲक्टर, पण दिस इज अन वॉरियर कॅरेक्टर. खूप मजा आली काम करत असताना आणि खूप डेप्थ आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे जाणून घ्यायला मिळालं. आणि फिल्ममध्ये कुठेही VFX नाहीये, आम्ही रिअल लोकेशनवर जाऊन शूट केलं. शूट करत असताना खूप डेप्थ जाणवलं. एक इन्सिडेंट सांगतो. शूट करत असताना आम्ही नाल्यामध्ये शूट करत असताना तिथे एक इन्सिडेंट झाला.
नाल्यामध्ये ॲसिड फ्लो होत होता, त्याच्यामध्ये मला स्टोमकला इंजरी झाली. तो मार्क अजूनही आहे. म्हणजे आता तर रोबोटिक्स आहेत, पण आधी रोबोटिक्स नव्हत्या. ते लोकांना काय काय सामोरी जायला लागले त्याचे पूर्ण अभ्यास केला आम्ही. आणि म्हणजे खूप डेप्थ आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, खूप प्रॉब्लेम्स आहेत लोकांचा. कुठेतरी त्यांचा दुरावा झालाय. नक्कीच अवकारिका उद्या येतोय 1 ऑगस्टला, तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न, एक फ्रेंडशिप क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल. तुमचा एखादा असा म्हणजे तुम्ही कचरा करत होता आणि तुम्हाला या चित्रपटातून असं वाटतं की नाही आता हे थांबवलं पाहिजे, असं कुठे जाणवलं? ऍक्च्युली कचरा मी आधी करत सुद्धा नव्हतो. म्हणजे आपल्याकडनं कधी तर भूलचूक मध्ये व्हायचा, पण तो आता होत नाही आणि मी दुसऱ्या कोणाला करूनही नाही देत. फिल्म करत असताना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. पेशन्स आल्या, पेशन्स शिकलोय आणि बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट झाल्यात कचऱ्याच्या बाबतीत. आता ओला कचरा आणि सुका कचरा आपण वेगळं करतच होतो, पण त्याच्या अजून एक घातक कचरा आता जो आहे तो पण वेगळा करायचा शिकलो. आणि फिल्मने बरंच काय शिकवलं आहे. म्हणजे दिस इज नॉट अन फिल्म फॉर मी, दिस इज अन इमोशन कनेक्टेड टू दॅट. शहरात एवढा कचरा आहे, स्वच्छतेचे 3-13 वाजले आणि हे A ग्रेडचे कागदी घोडे कोणी नाचवले? तर आपल्यासोबत अवकारिका चित्रपटातल्या काही अभिनेत्री आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. एक नंबर. सगळ्यात आधी तर तुम्ही खूपच छान दिसताय सगळ्याजणी. मला एकेकीची नावं सांगा. तुझं नाव? उन्नती अमित माने. माझं नाव कार्तिकी शरद बत्ते. पिया कोसुमकर. पूजा वाघ. स्नेहा बालपांडे. वैभवी प्रवीण कुटे. तुमच्या सगळ्यांचाच पहिला चित्रपट आहे हा आणि तुम्हाला खूप उत्सुकता दिसतेय तुमच्या चेहऱ्यावरच. काय सांगाल अवकारिकाबद्दल? अवकारिका हा मुळात संस्कृत शब्द आहे आणि त्या संस्कृत शब्दाचा अर्थ असा होतो डस्टबिन, म्हणजेच कचरा पेटी. तर स्वच्छता किंवा एक माणुसकी या विषयावर आधारित अवकारिका चित्रपट येत आहे, ज्यामध्ये उत्तम कथा तुम्हाला बघायला मिळणार आहे. सफाई योद्धे जे आपल्या समाजामध्ये आहेत तर त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, ज्यामध्ये उत्तम गाणी गायलेली आहेत. आपले खूप मोठे सिंगर्स आहेत इंडस्ट्रीमधले, त्यांचा आवाज आपल्या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की समाजाला एक प्रबोधन करणारा हा चित्रपट आहे. स्वच्छता ही मुळात आपली सवय असायला पाहिजे, जी प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर ती कशी आपल्यापासून सुरुवात करायला हवी याचं थेट एक उदाहरण बनवून बघता येईल अवकारिका चित्रपटाकडे. तर सगळ्यांनी उद्या हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय. नक्की सगळ्यांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्या परिवाराबरोबर आणि आपल्या मित्र परिवाराला घेऊन हा चित्रपट नक्की बघा. तुमच्या दोघींचा हा पहिलाच चित्रपट आहे. कशी होती गंमत जम्मत, मला चित्रपटातली सांगाल? छान होती. काय काय केलं तुम्ही? आम्ही शूट केलं, म्हणजे खूप एक्सपिरियन्स छान होता आणि एवढंच. तुला काय काय शिकायला मिळालं चित्रपटातनं? आणि शूट करताना मजा सुद्धा आली आणि मजा येता येता मला स्वच्छतेचे महत्त्व कळले. 1 ऑगस्टला मंडळी जाऊन आमचा चित्रपट हा अवकारिका 1 ऑगस्टला येणार आहे आणि इथे आमचा पोस्टर लावलेला आहे. आज प्रीमियर आहे आणि आम्हाला पण उत्सुकता आहे. आणि आम्ही फर्स्ट टाइम मी मूवीमध्ये रोल केला आहे परीचा. परी सफाई योद्ध्याच्या लहान मुलीचा रोल केला आहे परी. आणि मला खूप छान एक्सपिरियन्स होता आणि एवढंच लिहिते. तुमचा काय अनुभव होता? काय काय तुम्हाला शिकायला मिळालं आणि तुमच्यात कोणता बदल झाला या कॅरेक्टरमुळे? खूप जास्त. आधी खूप कचरा करत होतो असं नाहीये, आधीही नव्हतोच करत, पण खरंच कचरा नाही केला पाहिजे याची खूप मोठी जाणीव झाली आहे. आणि जो काही आपला कचरा असेल त्याची विल्हेवाट ही आपणच आपली लावली पाहिजे आणि तो डस्टबिन पर्यंत गेलाच पाहिजे. ही खूप मोठी गोष्ट आम्ही अवकारिकातून शिकलेलो आहे. अवकारिकातून म्हणजे जसं पिया म्हणाली की कचरा न करण्याची सवय पहिल्यापासूनच आहे, किंवा जे सफाई कर्मचारी काय किंवा कोणत्याही वर्गातले कर्मचारी किंवा हे असू देत त्यांच्याशी डिसरेस्पेक्टफुल वागायचं नाही, हे पण पहिल्यापासूनच ते संस्कार आहेत. पण याच्यामुळे एक असं झालं की त्या लोकांना आणखीन किंवा सफाई नक्की आपण जो कचरा सफाई कामगाराला देतो त्याचं पुढे काय होतं आपल्याला एवढंच माहिती असतं की तो आपल्याकडनं घेऊन गेला, बस विषय संपला. पण त्याचं नक्की काय होतं, तो किती गंभीर विषय आहे. ह्या सफाई कामगारांच्या आयुष्यामध्ये नक्की म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य म्हणतात त्यांची रोजीरोटी त्याच्यावर असते, पण त्यांचं नक्की काय म्हणणं असतं हे कधी जाणून घ्यावं असं म्हणजे नाही, म्हणजे कधी मनात नाही आलं की काय असेल हे. तर झालं आपण. आणि एक म्हणतो ना की अजून जास्त क्लॅरिटी प्युरिटी विचारांमध्ये आली आणि एक कुठंतरी असं वाटलं की नाही यार, हे न जे आपण
करतोय ते आत्ता सध्या आपल्या पुरतंच आहे, पण ह्याचं म्हणतात ना की लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आपल्या परीने आपण हे वाढवलं पाहिजे. परिस्थितीचं भान हे कायमच राखलं पाहिजे आणि स्वच्छतेला पर्याय नाहीये. तुम्ही बाकी कुठेही जा, काहीही करा, किती मोठा हुद्दा असू दे किंवा छोटा तुम्ही म्हणजे हे असू दे, पण सफाईला पर्याय नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि स्वच्छता या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अवकारिका हा फक्त चित्रपटाची कथा नसून ती एका प्रत्येक स्वच्छता दूताची संघर्षमय कहाणी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वच्छता दूताच्या श्रमांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. स्वच्छता ही माझी पण जबाबदारी आहे. आमच्या शाळेत सुद्धा हेच शिकवतात.